काल आपण बायोलॉजीच्या व्हिडिओमध्ये टर्मिनॉलॉजीज यूज्ड इन जेनेटिक्स यामधल्या काही कन्सेप्ट्स पाहिल्या. त्यानंतर पहा आता त्यातीलच काही राहिलेला भाग. मोनोहायब्रिड. मोनो मीन्स सिंगल, हायब्रिड मीन्स हेट्रोझायगस कंडिशन, one dominant and one recessive gene. Monohybrid, it is the heterozygous for one trait and is produced from a cross between two pure parents differing in single pair of contrasting characters. Parents दोन्ही कसे आहेत, प्युअर आहेत आणि कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टरचे आहेत. म्हणजे उदाहरणार्थ टॉल आहे तर प्युअर टॉल आणि प्युअर डॉर्फ याचं क्रॉसिंग करून जे F2 रेशो येतो, जे क्रॉसिंग येतं त्याला आपण काय म्हणतो, मोनोहायब्रिड क्रॉस असे म्हणतो. मोनोहायब्रिड क्रॉस. मग प्युअर रेड, प्युअर व्हाईट, फ्लावरिंग प्लॅन्ट अशा पद्धतीचं कुठल्याही कॅरेक्टरच्या बाबतीत प्युअर पॅरेंट, दोन पॅरेंट घ्यायचे कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टरच्या आणि त्यांचं जी पहिली पिढी येईल ती कशी असेल, हायब्रिड असेल. इथं प्युअर टॉल प्युअर डॉर्फचं एक्झाम्पल घेतल्यानंतर काय येतं, हायब्रिड टॉल प्रोड्युस्ड इन अ क्रॉस बिटवीन द प्युअर टॉल अँड प्युअर डॉर्फ प्लॅन्ट. इट इज अ हेट्रोझायगस फॉर अ सिंगल पेअर ऑफ अलेल्स. आणि मोनोहायब्रिड क्रॉसचं पहिले F1 जनरेशन आहे ते कसं येतं तर हेट्रोझायगस कंडिशन येतं. F1 जनरेशन इट रेफर टू द फर्स्ट फिलियल जनरेशन. F1 जनरेशन म्हणजे काय, फर्स्ट फिलियल जनरेशन, पहिली पिढी. इट कन्सिस्ट ऑफ ऑल ऑफस्प्रिंग प्रोड्यूस फ्रॉम अ पॅरेंटल क्रॉस. अल्टरनेटिव्हली it is first generation from a given mating between a pure parent having contrasting character. दोन कॉन्ट्रास्टिंग एक कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर घेऊन त्याचं क्रॉसिंग केल्यानंतर पहिली जी पिढी येईल ते 100% ते कॅरेक्टर कसं असतं, डॉमिनंट असतं. त्याला काय म्हटलेलं आहे, F1 जनरेशन असं म्हटलेलं आहे. F1 जनरेशन आहे असं म्हटलेलं आहे. F1 जनरेशन. तर हे जे F1 जनरेशन आहे F1 जनरेशन it refers to the first filial generation. It consists of all offspring produced from a parental cross. Alternately, it is first generation from given mating between pure parent having contrasting character. दोन विरोधी भास असणारे कॅरेक्टर जे आहे त्याचं घेऊन पहिली पिढी जी येईल त्याला आपण काय म्हणतो, F1 जनरेशन. F2 जनरेशन, द सेकंड जनरेशन progeny produced by a selfing of the F1 generation offspring is called as a second filial generation. For example, progeny produced from a cross between the F1 hybrid, that is hybrid tall or cell pollination, you will get the 75% tall and 25% dwarf. This is the F2 generation. Means when you have to cross the single character for contrasting characters, pure you get the hybrid in F1 generation, and if hybrid after the selfing you get the F2 generation. Then Punnett square or checkerboard. It is a probability table presenting different permutations and combinations of fertilization. परम्युटेशन आणि कॉम्बिनेशन आपण म्हणतो मॅथमॅटिक्समध्ये. तशा पद्धतीचं शक्यता काय आहेत, इट इज अ प्रोबॅबिलिटी टेबल रिप्रेझेंटिंग द डिफरंट परम्युटेशन अँड कॉम्बिनेशन ऑफ फर्टिलायझेशन बिटवीन द गॅमिट्स ऑफ द ऑफस्प्रिंग opposite mating type. In short, it is a diagrammatic representation of a particular cross to predict the progeny of a cross. काय म्हटलेलं आहे, पुनेट नावाचं शास्त्रज्ञ आहे, त्यांनी स्क्वेअर ते मॅथमॅटिकल मांडलेलं आहे. परम्युटेशन अँड कॉम्बिनेशन चेकर बोर्ड तयार करून दिलेला आहे की काय केले की F1 जनरेशन आहे त्याचे जर गॅमिट्स घेतले, एका बाजूला मेल गॅमिट्स घेतले, दुसऱ्या बाजूला फिमेल गॅमिट्स घेतले आणि त्याचं जर पुढे
कॉम्बिनेशन्स करून पाहिले तर काय येतं प्रमाण, तर त्यातलं 25% पहिलं प्युअर कॅरेक्टर येतं, 50% हायब्रिड कॅरेक्टर येतं, डॉमिनंट कॅरेक्टर येतं आणि 25% हायब्रिड प्युअर डॉर्फ कॅरेक्टर येतं. तर अशा पद्धतीनं हे स्क्वेअर मांडलेलं आहे, त्याला काय म्हटलेलं आहे, पुनेट स्क्वेअर किंवा चेकर बोर्ड. त्यानंतर होमोलोगस क्रोमोसोम. द मॉर्फॉलॉजिकली, जेनेटिकली अँड स्ट्रक्चरली इसेन्शियली identical chromosomes present in a diploid cell are called as a homologous chromosome. होमो म्हणजे सिमिलर, लोगस मीन्स लोकेशन, लोकेशन सारखं आहे म्हणजे समोर सेम लोकेशनचे काय आहे, दोन्ही जीन्स कसे आहेत, सारखे आहेत, पर्टिक्युलर कॅरेक्टरचे आहे, त्याला होमोलोगस क्रोमोसोम्स असे म्हणतो. मॉर्फॉलॉजी, रचना त्या क्रोमोसोमची सारखी आहे, जेनेटिक मेकअप सारखा आहे, स्ट्रक्चर सारखं आहे, इसेन्शियल आयडेंटिकल क्रोमोसोम्स आहेत, तर त्याला काय म्हटलेलं आहे, होमोलोगस क्रोमोसोम. सच क्रोमोसोम्स सायनॅप्स ड्युरिंग द मिओसिस. आणि याच्यामध्ये काय होतं, हे क्रोमोसोमचं जेव्हा मिओसिस प्रोसेस होते तेव्हा काय होतं, एकमेकाला काय होतात, अटॅच होतात, चिकटतात, सायनॅप्स होतात, त्याला काय म्हटलेलं आहे, सच क्रोमोसोम्स सायनॅप्स ड्युरिंग द मिओसिस. त्यानंतरचा पुढचा पॉईंट आहे बॅकक्रॉस. बॅकक्रॉस म्हणजे काय, इट इज अ क्रॉस ऑफ F1 प्रोजेनी विथ एनी ऑफ द पॅरेंट्स. काय म्हटलेलं आहे, दोन प्युअर कॅरेक्टरचे क्रॉसिंग करून जी पहिली पिढी येते त्याला F1 जनरेशन म्हणतो आपण, प्रोजेनी म्हणतो. ह्या F1 प्रोजेनीचं त्याच्या आधीचे जे पॅरेंट्स आहेत कोणतेही, मग डॉमिनंट पॅरेंट किंवा रेसेसिव्ह पॅरेंट असतील, या दोन्हीपैकी एकाशी क्रॉसिंग करून पाहणे याला काय म्हणतात, बॅकक्रॉस असे म्हणतात. द क्रॉस बिटवीन द F1 प्रोजेनी विथ द एनी वन ऑफ द पॅरेंट्स, विथ एनी वन ऑफ द पॅरेंट. मग प्युअर टॉल किंवा प्युअर डॉर्फ याच्याबरोबर हे हायब्रिड टॉल, F1 जनरेशन हायब्रिड टॉल आहे, याचं काय करणे, क्रॉसिंग करणे, याला आपण काय म्हणतो, बॅकक्रॉस. फॉर एक्झाम्पल इथं येईल, F1 टॉल इज क्रॉस्ड विथ द प्युअर टॉल अँड F1 टॉल क्रॉस्ड विथ द प्युअर डॉर्फ. अशा पद्धतीची दोन क्रॉसिंग येतील, ह्याला काय म्हणतो आपण, बॅकक्रॉस म्हणतो. बॅकक्रॉसचे रेशो जे आहे ते एक स्पेसिफिक असतात, ते आपण डिटेलमध्ये पुढे पाहणार आहे. आता टेस्ट क्रॉस. टेस्ट क्रॉस म्हणजे काय, इट इज अ क्रॉस ऑफ F1 प्रोजेनी विथ द होमोलोगस रेसेसिव्ह पॅरेंट. काय म्हटलेलं आहे की F1 हायब्रिड जे आहे त्याचं रेसेसिव्ह पॅरेंटबरोबर क्रॉसिंग करणे, ह्याला काय म्हणतात, टेस्ट क्रॉस. आणि हा टेस्ट क्रॉस रेशो काय येतो, 1:1च येतो. मोनोहायब्रिड टेस्ट क्रॉस रेशो किती येतो, 1:1 येतो. डायहायब्रिड टेस्ट क्रॉस रेशो 1:1:1:1 येतो. तर अशा पद्धतीनं काय करायचं आहे की F1 हायब्रिड आहे त्याच्या बॅकक्रॉसमध्ये दोन्ही कुठल्याही डॉमिनंट आणि रेसेसिव्ह दोन्ही बरोबरही क्रॉस करून पाहतो. डॉमिनंट बरोबर क्रॉस केलं तर 100% येतो, रेसेसिव्ह बरोबर क्रॉस केलं तर 50-50% येतो. तसं इथं टेस्ट क्रॉस म्हणजे फक्त रेसेसिव्ह बरोबर क्रॉस करायचं, आणि जर ते 50-50% आलं ते तो रेशो, टेस्ट क्रॉसचा रेशो काय, F1 हायब्रिडचा टेस्ट क्रॉस रेशो काय येतो, तर तो काय येतो, 1:1 येतो. फॉर एक्झाम्पल F1 टॉल क्रॉस्ड विथ द प्युअर डॉर्फ. F1 टॉल आहे ते काय करायचं आहे, प्युअर डॉर्फ बरोबर क्रॉस करायचं, म्हणजे कॅपिटल टी, दॅट इज कॅपिटल टी स्मॉल टी इज क्रॉस्ड विथ द स्मॉल टी. इट इज यूज टू टेस्ट द होमोझायगस हेट्रोझायगस नेचर ऑफ हायब्रिड. काय आहे, हे होमोझायगस किंवा हेट्रोझायगस नेचर आहे, ते प्लॅन्ट आहे ते प्युअर आहे का हायब्रिड आहे, पॅरेंट प्लॅन्ट आहे ते कॅरेक्टर कसं आहे हे ओळखण्यासाठी काय केलं जातो, ते ही टेस्ट क्रॉस मेथड वापरली जाते. जर 100% आलं आहे तर आपण समजायचं की ते काय आहे, त्याच्याबरोबर क्रॉस केलेलं प्लॅन्ट कसं आहे, प्युअर आहे. आणि जर 50-50 आलं तर समजायचं काय आहे, ते हायब्रिड आहे असं समजतो, आपण ओळखतो. तर त्याच्यासाठी ही टेस्ट क्रॉस मेथड असते. इट इज अ काइंड ऑफ बॅकक्रॉस, आणि हे एक प्रकारचं बॅकक्रॉसच आहे. बॅकक्रॉसचे दोन प्रकार, डॉमिनंट आणि रेसेसिव्ह पॅरेंट बरोबर क्रॉस करतो, पण हे टेस्ट क्रॉस हे एक प्रकारचं काय आहे, बॅकक्रॉस पण आहे. फिनोटायपिक रेशो. पहा पुढचा काय पॉईंट आहे,
फिनोटायपिक रेशो. आता फिनोटाईप म्हणजे एक्सटर्नल अपीरन्स. एक्सटर्नल अपीरन्सवरून जो रेशो प्रमाण येतं त्याला काय म्हटलेलं आहे, फिनोटायपिक रेशो असं म्हटलेलं आहे. इट इज द रेशो ऑफ ऑफस्प्रिंग प्रोड्युस्ड इन F2 अँड सबसिक्वेंट जनरेशन विथ रिस्पेक्ट टू देअर फिजिकल अपीरन्स. काय म्हटलेलं आहे, F2 जनरेशन किंवा त्याच्यापेक्षा आणखी जनरेशनमध्ये त्याचे फिजिकल कॅरेक्टर पाहून आपल्याला दिसत आहेत ते कॅरेक्टर पाहून जो रेशो येतो त्याला काय म्हणायचं, फिनोटायपिक रेशो. 3 टॉल ॲज टू 1 डॉर्फ. आपल्याला माहीत आहे प्युअर टॉल इज क्रॉस्ड विथ ए प्युअर डॉर्फ. F1 जनरेशन येईल ते कसं असतं, 100% टॉल येतं. 100% टॉल पुढं क्रॉस त्यांचं सेल्फिंग केलं तर काय येतं, 3 टॉल ॲज टू 1 डॉर्फ. अशा पद्धतीनं हा काय आहे, फिनोटायपिक रेशो ऑफ मोनोहायब्रिड क्रॉस इज 3:1. डायहायब्रिड रेशोचा फिनोटायपिक रेशो काय आहे, 9:2, 3:2, 3:1. अशा पद्धतीनं फिनोटायपिक रेशो हा भाग तुम्ही 10वीमध्ये स्टडी केलेला आहे ऑलरेडी. त्यानंतर जिनोटायपिक रेशो. आता गॅमिट्स कसे आहेत ते, कॅपिटल टी कॅपिटल आहे, कॅपिटल टी स्मॉल टी म्हणजे प्युअर आहे का हायब्रिड आहे यानुसार जो रेशो मिळतो त्याला काय म्हटलेलं आहे, गॅमिट्सनुसार जो रेशो, जिनोटाईपनुसार जो रेशो येतो त्याला काय म्हटलेलं आहे, जिनोटाईप. इट इज द रेशो ऑफ द ऑफस्प्रिंग प्रोड्युस्ड इन F2 ऑर सबसिक्वेंट जनरेशन विथ रिस्पेक्ट टू देअर जेनेटिक मेकअप. त्याचं जेनेटिक मेकअप काय आहे. आता आपण तेच एक्झाम्पल घेऊ. प्युअर टॉल इज क्रॉस्ड विथ ए प्युअर डॉर्फ. फर्स्ट फिलियल जनरेशन कसं असतं, 100% टॉल, पण हे कसं आहे, हायब्रिड टॉल आहे. हायब्रिड टॉलचं क्रॉसिंग केलं तर काय येतो, 1 प्युअर टॉल, 2 हायब्रिड टॉल, 1 प्युअर डॉर्फ. अशा पद्धतीने 1:2, 2:1 असा रेशो येतो. याला काय म्हटलेलं आहे, जिनोटायपिक रेशो. F2 जनरेशन रेशो इज मोनोहायब्रिड क्रॉस इज 1:2, 2:1. आता आपण काय करणार आहे, दिस इज अबाउट द जिनोटायपिक रेशो. आता मोनोहायब्रिड क्रॉस म्हणून शब्द आपण वापरतो. काय मोनोहायब्रिड क्रॉस म्हणजे, क्रॉस बिटवीन पॅरेंट डिफरिंग इन ओनली 1 हेरिटेबल कॅरेक्टर ट्रेट इज कॉल्ड ॲज अ मोनोहायब्रिड क्रॉस. इथं काय केलं आहे आपण, क्रॉसिंग केलेलं आहे. कोणामध्ये, एक कॅरेक्टर घेऊन कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टरमध्ये क्रॉसिंग घडवलेलं आहे. अ क्रॉस बिटवीन पॅरेंट डिफरिंग इन ओनली 1 हेरिटेबल ट्रेट. अनुवंशिकतेनं जे कॅरेक्टर ट्रान्समिट होतं त्या कॅरेक्टरचं कॉन्ट्रास्टिंग विरोधाभास असणारे कॅरेक्टर घेऊन त्याचं क्रॉसिंग करतो. त्या क्रॉसिंगला एका वेळी एकच कॅरेक्टर घेतले म्हणून याला काय म्हणायचं, मोनोहायब्रिड क्रॉस. फॉर एक्झाम्पल, क्रॉस ऑफ प्युअर टॉल अँड प्युअर डॉर्फ प्लांट. मेंडेल परफॉर्म द मोनोहायब्रिड क्रॉस बिटवीन 2 pea plants with only 1 pair of contrasting कॅरेक्टर्स. काय म्हटलेलं आहे, एका वेळी एक कॅरेक्टर घेऊन प्युअर आणि हायब्रिड किंवा होमोझायगस आणि हेट्रोझायगस याची क्रॉसिंग करून पाहिले, एका वेळी एकच कॅरेक्टर घेतलं तर त्याला काय म्हणायचं, मोनोहायब्रिड क्रॉस असे आपण म्हणतो. याला काय म्हणतो आपण, मोनोहायब्रिड क्रॉस असे म्हणतो. आणि एका वेळी जर 2 कॅरेक्टर घेतले तर काय म्हणायचं, डायहायब्रिड क्रॉस म्हणतो. काय म्हणतो त्याला आपण, डायहायब्रिड क्रॉस म्हणतो. एका वेळी 2 कॅरेक्टर घेतले तर डायहायब्रिड क्रॉस. पाहूया आपण, अ डायहायब्रिड क्रॉस, अ क्रॉस बिटवीन पॅरेंट्स डिफरिंग 2 हेरिटेबल ट्रेट्स. एका वेळी किती ट्रेट्स घेतलेत, कॅरेक्टर किती घेतलेत, 2 घेतलेत, इज कॉल्ड डायहायब्रिड क्रॉस. अ क्रॉस बिटवीन पॅरेंट्स डिफरिंग इन 2 हेरिटेबल ट्रेट्स इज कॉल्ड डायहायब्रिड क्रॉस. फॉर एक्झाम्पल, क्रॉस ऑफ प्युअर टॉल राऊंड सीडेड प्लांट विथ प्युअर डॉर्फ अँड व्रिंकल्ड सीड. कोणतेही एका वेळेत 2 कॅरेक्टर, राऊंड आणि येलो किंवा टॉल आणि राऊंड. इथं एक्झाम्पलवरती घेताना काय घेतलं आहे, प्युअर टॉल आणि राऊंड कॅरेक्टर घेतलेलं आहे. किंवा कलर ऑफ द सीड आणि शेप ऑफ द सीड, हे अशा पद्धतीनं 2 कॅरेक्टर, कोणतेही 2 कॅरेक्टर, ही जे 7 कॉम्बिनेशन्स आहेत त्यापैकी कोणतेही 2 कॅरेक्टर ॲट ए टाईम घेतले आणि त्याचं क्रॉसिंग केलं, F1 जनरेशन येतं. ते 100% डॉमिनंट जे कॅरेक्टर आहे त्याच पद्धतीचे कॅरेक्टर्स येतात. दुसऱ्या F2 जनरेशनमध्ये मात्र 9:2, 3:2, 3:1 हा रेशो आपल्याला पाहायला मिळतो. हा
फिनोटायपिक रेशो आपल्याला पाहायला मिळतो. डायब्रिड क्रॉस पहा. A cross between parent differing two heritable traits is called as a dihybrid cross. For example, cross of a pure tall round-seeded plant with a dwarf wrinkled seeded plant. Mendel also performed the hybrid cross between the plant differing two pair of contrasting character. एका वेळी काय केलेले आहेत, दोन कॅरेक्टर घेतलेले आहेत आणि त्या पद्धतीने काय केलेलं आहे, हे मोनोहायब्रिड आणि डायहायब्रिड क्रॉस काय केलेले आहेत, पाहिलेले आहेत. तर अशा पद्धतीनं तुम्ही काय करायचं आहे, याच्यावरचं मोनोहायब्रिडचं एक्झाम्पल त्यांनी दिलेलं आहे, डायहायब्रिडचं एक्झाम्पल दिलेलं आहे. हे एक्झाम्पल काय करायचं आहे, सोडवायचं आहे. तिथं त्यांनी ॲक्टिव्हिटीमध्ये दिलेलं आहे टेबलमध्ये, ते एक्झाम्पल आपण सोडवून पाहायचं आहे. चेकर बोर्ड स्क्वेअर खाली मारलेलं आहे. जनरेशन सेकंड फिलियल जनरेशन म्हटलेलं आहे. F2 जनरेशन टेबल आहे. मेल गॅमिट्स एका बाजूला घेतलेत, खालच्या बाजूला फिमेल गॅमिट्स घेतलेत आणि ते राहिलेले जागा आहेत, रिकाम्या जागा स्क्वेअर आहेत, ते रिकामे स्क्वेअर्स काय करायचे आहेत, भरायचे आहेत. जर तुम्हाला यापूर्वी जे वर्ड्स जे वापरले, टर्मिनॉलॉजी ज्या वापरले त्या पूर्णपणे जर समजल्या असतील तर मात्र तुम्हाला काय करता येतील, हे मोनोहायब्रिड क्रॉस आणि डायहायब्रिड क्रॉसचं एक्झाम्पल काय करता येईल, सोडवता येईल. तुम्ही सोडवा आणि मला इथं एक्झाम्पल देताना वेगळं दिलं आहे आणि सोडवताना इथं खाली वेगळं दिलेलं आहे. राऊंड येलो सीड आणि व्रिंकल्ड ग्रीन सीड दिलेलं आहे. तर हे एक्झाम्पल तुम्ही काय करायचं आहे, त्याचे गॅमिट्स पाडून दिलेले आहेत आणि 4 प्रकारचे गॅमिट्स झालेले आहेत दुसऱ्या याच्यामध्ये आणि त्याच्या पुढं चेकर बोर्ड आखायचा आहे आणि तो आखून काय करायचा आहे, पूर्ण करायचा आहे, सोडवायचा आहे आणि त्याचा रेशो काढून पाहायचा आहे. मी त्यानंतर तुम्हाला काय करतो, हे एक्झाम्पल सोडवून उद्याच्याला तुम्हाला दाखवतो. त्यापूर्वी तुम्ही सगळ्यांनी मात्र एक्झाम्पल हे सोडवलेलं असलं पाहिजे. आणि आज इथं काय करूया, आपण थांबूया. थँक्यू.